अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नापिकी आणि कर्जबाजारीपणाचा डोंगर वाढत आहे। महागाव तालुक्यातील दहिसावडी या एकाच गावात या आठवड्यात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। मात्र प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या घरी भेट देण्याचे सौजन्य दाखवले नाही। अखेर आज माजी मंत्री अनिल देशमुख महागाव तालुक्यात आले। त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले। पाऊस आला ते पण नुकसान झालं ना। नाही शिकायला बँकेचं कर्ज होतं। उमरखेड आणि महागाव या 2 तालुक्यात 70,000 हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले। मी आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव तालुक्यामध्ये दहिसावडी या गावामध्ये आलो आहे। या गावामध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। एकाच गावात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। आज आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे। या शासनाने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। आता शेतकरी वाट पाहत आहेत की आमची कर्जमाफी राज्य शासन केव्हा करते, पण हे अजून राज्य शासन त्या बाबतीत निर्णय घ्यायला तयार नाही। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात दहिसावळीमध्ये जशा एकाच गावात 2 आत्महत्या झाल्यात, तशाच प्रकारच्या आत्महत्या आता मोठ्या प्रमाणात सर्वीकडे होणार आहे। अशा प्रकारची वाईट परिस्थिती आज शेतकऱ्यांची आहे। कापूस आपल्याला माहिती हे संपूर्ण पाण्याखाली संपूर्ण आलेलं आहे आणि कापूस निघाल्यानंतर सुद्धा कापसाला काय भाव राहील याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे। कारण की राज्य शासनाने 11% जो आयात कर होता कापसावर, तो 11% आयात कर 0% केला। त्याच्यामुळे परदेशातला कापूस आता भारतात येईल, महाराष्ट्रात येईल आणि आपल्या कापसाला, आपल्या शेतकऱ्यांच्या कापसाला भाव राहणार नाही, अशा प्रकारची सुद्धा परिस्थिती आहे। त्याच्यामुळे अशा शेतकरी अतिशय वाईट परिस्थितीमध्ये सापडलेला आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाने कर्जमाफी जाहीर केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना भरीव मदत अशी केली पाहिजे। एकरी 50 हेक्टर मदत केल्याशिवाय, एकरी 50,000 रुपये एकर मदत केल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही आणि आत्महत्या थांबणार नाही। विदर्भ सिटी न्यूज यवतमाळ।